भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. सोपेवर मामा सांगितले संती, सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा, समाधीचे सुख सांडाव वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. उडती गढे चढते सेवना गळे, भक्तिभाग्य बळे निर्भरता, उपजोच नये संदेह चित्ताशी, मुक्तिचार्य दाशी हरिदासांच्या. तुका म्हणे मन पावोनी विश्रांती, तुका म्हणे मन पावोनी विश्रांती, त्रिविधना सती तापक्षणे, समाधीचे सुख सांडाव वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. पांडुरंगा करो प्रथम जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशी पुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दी प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पान मंडनम मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. शरण शरण एकनाथा, पायी माथा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पैल मेरूच्या शिखरे, पैल मेरूच्या शिखरे, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचरी, मुद्रा लावोनी खेचरी, प्राणायामी बैसला तेने सांडियली माया, तेने सांडियली
सोपेवर मामा सांगितले संती टाळ दंडी हाती घेऊन येण्याचा समाधीचे सुख सांडाओ आळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग आहे. अनंत कुळ ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्त वत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या सिम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबराय शांतीब्रह्मनाथ महाराज आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालकर्मा करणे टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये श्रमिक सहयोग मंडळ आणि शिवप्रेमी मित्र मंडळ यांच्या विद्यमाने समापन्न झालेला हा देवदुर्लभ भक्ती महोत्सव आहे. या महोत्सवात आज आपण उपांत्य दिवसीय भगवत चिंतन शिवेत उपस्थित आहोत. मुंबईसारख्या शहरामध्ये 34 वर्ष अव्याहत आपण श्रद्धेने आणि भाविकांच्या सहकार्याने अत्यंत प्रसन्न उत्साहाने हा भक्ती महोत्सव संपन्न करत आहात. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस एक फार मोठा पर्व काळ आहे. या महाराष्ट्रामध्ये जे 108 संतांचा अवतार झाला त्यात 450 वर्षापूर्वी दक्षिण काशी प्रसिद्ध असलेलं जे श्री क्षेत्र पैठण शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या जलसमाधी सोहळ्याचा आजचा महत्वाचा दिवस आहे. संतांचे विशेष देवा संत वैकुंठातून खाली येतात, आपलं काम प्रामाणिकपणाने करतात. काम झाल्यानंतर श्री गुरु धुंडा महाराज म्हणायचे ते आल्या पावली निघून जातात, फार काळ थांबत नाही. काम झालं जगाचा निरोप घेतात. आता दिसो नये जना ऐशे करा नारायणा. नाथ महाराजांचं काम झालं. नाथ महाराज जलसमाधीमध्ये प्रवृत्त झाले. अशा नाथांच्या जलसमाधीचा आजचा हा काळ आहे. या सप्ताहामध्ये 2 पर्व काळ येतात. जगद्गुरु श्री तुकोबरायांनी सदेह निज धामाला गेले तो तुकाराम बीजेचा महोत्सव याच काळात येतो ना. गेला तो विमाने बैसोने या बैसोने या गेला तो विमाने बैसोने या म्हणे रामेश्वरे सकळा पुसोनी म्हणे रामेश्वरे सकळा पुसो आज नाथषष्ठी. जगद्गुरु तुकोबरायांचं एक महत्वपूर्ण अभंग चिंतन सेवेकरता घेतोय. मागणीचा दिवस आहे. माणसाने आपल्या जीवनामध्ये नेहमी 3 गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपल्याला काय मिळवायचंय, कशाने मिळवायचंय आणि मिळवणारा कोण आहे. या 3 गोष्टींचा विचार ज्याच्या जीवनामध्ये पूर्ण होतो ते जीवन सर्वांगाने परिपूर्ण होतं. देवा प्रत्येक जीवन जगणाऱ्या जीवाला आपण पूर्ण असावं अंतःकरणातली भावना आहे. अपूर्ण राहावं असं कोणालाच वाटत नाही. मग ते क्षेत्र कोणतंही असू द्या. सत्तेच्या क्षेत्रामध्ये आपली परिपूर्णता असावी, सामर्थ्याच्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण असावं, समृद्धीच्या क्षेत्रामध्ये पूर्ण असावं,
ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पूर्ण असावं आणि कलेच्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण असावं. पूर्ण कशाला म्हणतात? जे वाढतही नाही आणि कधी कमी होत नाही त्याला पूर्ण म्हणायचं. आपल्याकडे नदी आहेत, बोर आहेत, कालवे आहेत, पाट आहेत, पण उन्हाळ्यात कोरडे पडतात देवा. पण जगामध्ये असा एक जलाचा साठा आहे, तो कधी कमी होत नाही आणि कधी वाढतही नाही, त्याला समुद्र म्हणतात. समुद्रावर 12 महिने जरी पावसाचा एक थेंब जरी नाही पडला तरी समुद्राची 1 इंच पातळी कधी कमी होत नाही देवा. आणि भर पावसाळ्यामध्ये धो धो पाऊस जरी समुद्रावर पडला आणि सगळ्या नद्या येऊन जरी समुद्राला मिळाल्या तरी समुद्राची 1 इंच पातळी कधी कमी होत नाही किंवा 1 इंच पातळी कधी वाढत नाही, असे श्रीमद भगवद्गीता सांगते. अपोर्यमानम जल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. अशी पूर्णता हवी देवा. ती संतांच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. थोडी पुनरावृत्ती करतो. संत दर्शनाशिवाय जीवनाची सफलता नाही, संत दर्शनाशिवाय जीवनाची सार्थकता नाही आणि संत दर्शनाशिवाय जीवनाची पूर्णताही नाही. विठाल जगात कोण मोठा जर असा तुम्हाला प्रश्न विचारला तर सांगा, या जगामध्ये फक्त संतच मोठे देवा, फक्त संत. का मोठे? त्याचं कारण आहे का? विश्व निर्माण करणाऱ्या विधात्याला जितका या विश्वावर उपकार करता आला नाही तितका समग्र विश्वावर उपकार आमच्या महाराष्ट्रातल्या ज्ञानोबराय आणि तुकोबराय संतांनी केलेला आहे देवा. म्हणून संत मोठे. श्री गुरु धुंडा महाराज सांगायचे, विश्वामध्ये संतांइतका मोठा आतापर्यंत भूतकाळात कोणी झाला नाही, वर्तमान काळामध्ये संतांइतका या विश्वामध्ये कोणी मोठा नाही, आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या विश्वामध्ये संतांइतका मोठा कोणीच होऊ शकत नाही. साधू थोर जाना साधू देवाला धाक दाखवण्याचं सामर्थ्य संतांकडे. आमुच्या भावे तुझ देव, पण संतांमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे देवा. म्हणून जीवनामध्ये संत दर्शन अत्यंत महत्वाचं आहे. विठाल संतांचं दर्शन खूप महत्वाचं आहे. एखाद्या वेळेला तुम्हाला देवाचं दर्शन नाही झालं तर काही बिघडणार नाही, पण संत दर्शनाविना तुमचं बिघडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. जरा पुढे बोलू. अहो, संताविना झालेलं देवाचं दर्शन सुद्धा काही कामाचं नाही बघा. कदाचित तुम्हाला भगवान दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला असेल किंवा होणार असेल, पण संताविना भगवान दत्तात्रेयांचा साक्षात्कार देखील काही कामाचा नाही, काहीच कामाचा नाही बघा. संत दर्शन जगात अगोदर झालं पाहिजे. मोठ्याचं उदाहरण बघा की त्या दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांचं कमीत कमी 200 वेळेला दर्शन झालं असेल देवा, कमीत कमी 200 वेळेला. फायदा झाला का? अजिबात नाही. देवाचं दर्शन होऊन फायदा झाला असता तर अधोगतीला कशाला गेला असता देवा? मग देवाचं दर्शन होऊन का फायदा झाला नाही? ते दर्शन संतांच्या माध्यमातून झालं नाही म्हणून फायदा झाला नाही. आता महाराष्ट्राच्या संत परंपरेचा विचार करा. मी मगाशी 108 संतांचा अवतार सांगितला ना, त्याच्यात प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा सुद्धा त्याच काळात समागमात अवतार झालेला आहे. काय आश्चर्य! कधी संतांचं चरित्र वाचा देवा.
सुट्टीमध्ये कादंबऱ्या वाचण्यापेक्षा, मोबाईल वाचण्यापेक्षा, इकडे तिकडे फिरायला जाण्यापेक्षा संत चरित्र वाचा. सुट्टी असेल तर त्याचा फायदा घ्या. तुमच्या जीवनाला संत चरित्र फार उपयोगाचं आहे. किती संसारामध्ये तप्त झालेला जीवात्मा असू द्या, किती आध्यात्म क्षेत्रामध्ये जर संतांचं चरित्र जर तुम्ही नुसतं वाचलं ना, तर कोणत्याही दुःखावर मात करण्याची ताकद फक्त संत चरित्रामध्ये. विठाला या आत्महत्या करणारी बुजगावणी येत ना, काय म्हणावं यांना? याला पुरुष कसं म्हणावं देवा? आत्महत्या करण्यापेक्षा संतांची चरित्र वाचा. विश्वामध्ये संतांनी इतका त्रास या जगामध्ये कोणाला झाला नाही आणि कोणी सहनही करू शकत नाही. रागाने पाहिलं तर माणसाला राग येतो. एका मुसलमानाने शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर 100 वेळापेक्षा अधिक तुकला, पण नाथ महाराजांना राग आला नाही. केवढी सहनशक्ती देवाई! त्यांची ताकद नव्हती. अरे नुसते मोठाले डोळे जरी करून त्याच्याकडे पाहिलं असतं ना, तर त्याला सरपणाची सुद्धा गरज लागली नसती देवा. एवढी ताकद नाथ महाराजांची होती बघा. रागवले नाही, हे शिकण्यासारखं संत चरित्र. अध्यात्मामध्ये असलेला मनुष्य टोकाचं जरी संकट आलं तरी आत्महत्या करू शकत नाही. अध्यात्माची कास धरा, त्याच्याकरता संत चरित्र वाचा देवा. नामदेव महाराजांचं चरित्र आहे. 5 वर्षाचे नामदेवराय देवाबरोबर बोलत होते. यात काय नवले? नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, फिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवराय दूध पाजत होते, जेऊ घालत होते. पण बघा बरं, वैराग राग रसी गुरुबा काका महाराजांनी संत श्रेष्ठ मुक्ताबाईंच्या सांगण्यावरून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्यांची परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये नामदेवराय नापास झाले, अनुत्तीर्ण झाले. आणि औंड्या नागनाथाला जाऊन ज्या वेळेला संतांनी विसवा खेचरांनी कृपा केली ना, त्यावेळेला नामदेवराय संत या पदाला प्राप्त झाले देवा. संत दर्शन फार महत्वाचं आहे. तुम्हाला मुंबईकरांना एक वाक्य सांगतो बघा, आमच्यापेक्षा तुम्ही ऐकण्याची गरज आहे. वाक्य कोणतं आहे? एखाद्या वेळेला तुम्हाला खऱ्या म्हणजे संतत्वाच्या अवच्छेदकातून संतांचं दर्शन नाही झालं तर फार नुकसान होणार नाही. पण संत म्हणून हे आम्हा आणि बापून स्वामी जर तुमच्या आयुष्यात आली ना, तर तुमचं आयुष्याचं अधपतनच आहे, हे लक्षात ठेवा. विठाला मोठ्यांचं उदाहरण आहे का? आणि मुंबईच्या महिला मंडळीने, माऊली महाराजांनी, या आपल्या ज्या महिला मंडळी त्यांनी नक्की ऐका देवा. भगवती सीतामाता सूर्य स्नान करत बसलेले होत्या पंचवटीला. सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस होते. सूर्याचं कोवळं किरण त्या अंगावर घेत होत्या सीतामाता. ते मायावी मारीचानी पाहिलं तो राक्षसच होता. मुळात असं होतं, शूर्पणखेच्या मुखातून रावणाने भगवती सीतामातेच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं आणि तिला, रावणाला सीतामातेविषयीचा मोह निर्माण झाला. पण त्याला हे चांगलं माहित होतं का, जोपर्यंत राम आणि सीता या दोघांचा वियोगच होणार नाही तोपर्यंत सीतामातेचं अपहरण करायचं कसं. त्यांनी दरबार भरवला. जो कोणी श्रीराम आणि भगवती सीतामाता या दोघांचा वियोग करील ना, त्याला मागेल ते मी देईल. त्याचा साडव होता मारीच. मी करतो म्हणाले का. सकाळच्या वेळेला सीतामाता सूर्य स्नान करत बसलं, ते मारीच्यानी पाहिलं. त्यांनी सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं आणि उड्या मारत फक्त सीतामातेच्या पुढे गेला. पुरुषांपेक्षा माता भगिनीला सोन्याचं आकर्षण अधिकच आहे हे मी सांगायची गरज नाही. तिथे चुकलं सीतामातेचं. ते नसलेलं सोन्याने हरिणपंथीला ती भावलं आणि श्रीरामांना तिने प्रार्थना केली, प्रभू उठा. ते सोनेरी हरण पळू लागले, त्याला पकडा, त्याच्या कातडीची मला चोळी शिवायची. श्रीराम सांगत होते देवा, श्रीराम काय सीता, अगं भुलू नको याला. हा मायावी राक्षस बघ, हे जग मी निर्माण केलं. जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण मृगातून जन्माला आलं नाही आणि पुढे येणार नाही. ऐकेल ती बायको होय अशेट. आता हे मी सांगू का तुम्हाला? ऐकलं नाही. पहिला धोका बघा. साक्षात
सिद्ध संपन्न लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा उल्लंघली होती आणि सांगितलं होतं आई साहेब मी चाललोय पण तुम्ही हे रेषा उल्लंघन करू नका. ते सुद्धा ऐकलं नाही तिने. रावणाला साधू म्हणून बसली. साधू नव्हता, साधूच्या वेशामध्ये आलेला रावण राक्षस होता पण तिला कळालं नाही. तिने लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला श्रीरामापासून सीता मातेचा कायमचा वियोग झाला. कायमचा. जर सीता मातेला एवढी नुकसान भोगावी लागली तर आम्मान बापून स्वामींच्या नादी लागल्यानंतर तुम्हाला किती भोगावं लागेल याचा कधी विचार केला तुम्ही? विठाला मोठ्यांचं वाक्य सांगतो देवा, माझ्या बगलतलं सांगत नाही. हे प्रमाण मागितलं तर प्रमाण देईन मी तुम्हाला. एसपी कॉलेजचे प्रिन्सिपाल गुरुवर्य मामासाहेब दांडेकर काय म्हणत होते ऐका. ज्या ज्ञानोबरांच्या समाधीवर निवृत्तीनाथांनी आपलं मस्तक टेकवलंय बघा, आपलं जे भगवान दत्तात्रयांची तुम्ही पूजा करताना ते एकनाथ महाराजांच्या घरी चोपदाराचं काम करत होते देवा. दत्त चोपदारे करीत असे ही सगळ्या देवता आमच्या संतांच्या चरणावर अशी पडेल ती कामं करत होती देवा, पडेल ती काम. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो. स्वकरे चंदन घाशी गंगेची पाणी कावडीने भरितो. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडीने. पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदना उगवळना घडे. श्रीखंड्या चंदना द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडी. पाणी वाहे हरी. पाणी वाहे हरी कावडी. ऐका मी मामांचं वाक्य सांगत होतो देवा. एसपी कॉलेजचे प्रिन्सिपाल गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणत असं, ज्या ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीवर निवृत्तीनाथांनी आपलं मस्तक टेकवलंय. भगवान श्री पांडुरंगाने आपलं मस्तक टेकवलंय. नाथ महाराज निळोबरा तुकोबरा यांनी आपलं मस्तक टेकवलंय देवा. त्या समाधीजवळ जा आणि आपल्या अंतकरणातली इच्छा नुसती त्यांच्या पुढे प्रगट करा. नाही पूर्ण केली तर मग आम्हाला विचारा. मग ज्ञानोबराय जर सगळ्या इच्छा पूर्ण करत असतील तुम्हाला बापूनामांची काय गरज आहे देवा? कसली वेडी माणसं आहे देवा तुम्ही, काय म्हणावं तुम्हाला? राऊत बाबाचं वाक्य सांगू, समर्थाच्या घरी करंटी माणसं म्हणजे आपण जन्माला आलेले आहोत. विठाला विठाला अरे ज्ञानोबराय म्हणजे श्रीमंत. त्या श्रीमंताची मुलं आहेत आपण. आपल्याला भिकाऱ्याचे डोळे कशाला लागले पाहिजे? काय गरज आहे नको त्या व्यक्तीची पूजा करण्याची. महाराज ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा स्वीकार करा. एक वाक्य सांगू ऐका आता. समाजाच्या आत्मकल्याणाकरता ज्ञानोबराय तुकोबराय आदी संतांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा केली नाही. कोणत्याच नाही. उलट चतकुर भाकरी दिली न दिली पण जगाच्या कल्याणाकरता स्वतःचा देह चंदनवत झिजवला देवा. अशी मठ मांडत नाही बसले ते.
यांनी एवढी संपत्ती गोळा केली का आता तुरुंगात जायची वेळ आली यांना. काय म्हणावं या लोकांना? यांच्या नादी लागतं. काय देणार आहे तुम्हाला हे? वेडे होऊ नका, सावध व्हा आणि ज्ञानोबर तुकोबरांचं भजन करा इतरांचं करण्याऐवजी. विठाला ठाला भानुदास एक ना संतांना ओळखण्याची नजर लागते बघा. परमार्थ नजरेचा आहे, कृतीचा नाही. मी मागे मुंबईला सांगितलं होतं, कृती काय करता याला परमार्थात काही किंमत नाही. कृती वारकऱ्याची वृत्ती खाटकाची. काय करता त्या कृतीला? किंमत काय आहे? कृती खाटकाची राहू द्या, पण वृत्ती जर चांगली असेल ना तर सज्जन कसायला सुद्धा देव मांस विकू लागतो. देवा वृत्तीचा परमार्थ आहे. संसाराची नाती परिस्थितीवर अवलंबून आहे आणि परमार्थाचं नातं वृत्तीवर अवलंबून आहे. विठाला ठाला हे बघा, परिस्थिती बदलली की संसाराची नाती बदलतात. मी सांगायची काय आवश्यकता आहे? श्रीमंत जर आपला एखादा भाऊ असेल ना तर लांबची नाती सुद्धा जवळ येतात. देवा तो माझा भाऊ आहे म्हणतात. आणि सख्ख्या भावाची जर परिस्थिती बदलली ना तर तोच भाऊ म्हणतो तो माझं फार दूरचा नाते, माझा त्याचा संबंध नाही. याला परिस्थिती म्हणतात. देवा याच्या उलट परमार्थ आहे. देव तुमची परिस्थिती पाहत नाही, अंतरीची घेतो जोडी. डबल जेवायला लावलं तर मग मला विचारा. विठाला विठाला अंतरीची घेतो गोडी, पाय हे जोडी भावाची. नातं जोडा फक्त देवाशी. आमचे कृष्ण कृपांकित श्री विकासानंदजी महाराज मिसळ नेहमी सांगतात, संसाराशी जी नाती आहेत ना, आपल्या आई वडील भाऊ भगिनी जी काही नाती ती फक्त देवाशी जोडा. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता. देवाने मुद्दामच परीक्षा पाहण्याकरता एकदा सुदर्शनाने आपलं बोट कापून घेतलं, मुद्दामच. आणि सुभद्रेजवळ गेला. सुभद्रा त्यांची सख्खी बहीण. सुभद्रे हे बघ माझं बोट कापलंय. ती म्हणाली थांब दादा मी चिंदी पाहायला जाते. ती चिंदी आणायला गेली तर तासभर आलीच नाही. कुठं बचत गटाला गेली होती का काय माहितीच नाही. तिकडंच लंपास झाली, ती आलीच नाही. देवाला तिचा भाव कळाला, तिचं घर सोडून दिलं. आणि ज्या द्रौपदीने भाव मानलेलं होतं त्यांनी बहीण नव्हतं मानलं बरं तोपर्यंत, पण तिने आपला भाव मानला आणि द्रौपदीकडे गेला. द्रौपदी हे बघ बोट कापलंय म्हणलं. द्रौपदी साहेबांनी आपल्या पदराची चिंधीच फाडली, देवा बोटाला लावली.
चिंदी बांधी गुणवान माणसाचं काही ऐकूनच घ्यावं लागतं. आता पर्याय नाही. विठाला विठाला कारण ते प्रमाण गाथ्यातलं नाही, ते यांच्या माथ्यातलं आहे. असं सुंदर प्रमाणे चिंदी बांधी ते बोटाला द्रौपदी. महाराज काय प्रसंग असतो बघा. देवाने बहीण मानलं. तिथून पुढे द्रौपदी आई साहेबाला वचन दिलं, द्रौपदी तुझ्या सुखदुःखामध्ये चिंता करू नको, मी सहभागी आहे. जुगार खेळू नये पण पांडव खेळले. राज्य पणाला लागलं, धन पणाला लागलं, सत्ता पणाला लागली, भाऊ पणाला लावले. शेवटी राजा धर्माने द्रौपदी आई साहेब पणाला लावल्या. राग होता दुर्योधनाला द्रौपदी आई साहेबांचा. मयसभेमध्ये तिने एक वाक्य उल्लंघन करून ते वापरलं होतं, आंधळ्याचा मुलगा म्हणून. त्याला खूप राग होता तिचा. आणि त्यावेळेला द्रौपदी कौरवांनी जिंकली. सांगितलं, दुःशासना जा आणि असेल त्या परिस्थितीमध्ये द्रौपदीच्या विणीला धर आणि खरसकट ओढत माझ्या समोर उभी कर. निर्दयी दुःशासन होता, जवळ गेला. द्रौपदी असे प्रार्थना करत होते, दुःशासना अरे मी तुझ्या थोरल्या भावाची पत्नी, तुला आई समान आहे, मला ओढू नको. त्याने ऐकलं नाही. द्रौपदीने सांगितलं, अरे नातं सोड. अरे पण मी रजस्वाला, अपवित्र स्पर्श आहे माझा, मला स्पर्श करू नको. तरी ऐकलं नाही. तिच्या वेणीला धरलं आणि तिला ओढत 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 सभेत आणलं. सभेत आलेल्या द्रौपदीने एकदा सभेकडे पाहिलं. ज्या सभेमध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, विदुर आणि विकर्णासारखे महाबलाढ्य योद्धे होते देवा त्या सभेत. ते मनात विचार करत होते, ज्या सभेमध्ये विदुर आणि भीष्म आहेत तिथे माझ्या इज्जतीला कोण हात लावणार आहे. फार आशायुक्त नजरेने द्रौपदीने भीष्मांकडे पाहिलं. त्यांची मान आपोआप खाली पडली. संकेत दिला भीष्माचार्याने, द्रौपदी अगं या दुर्योधनाचं अन्न खाल्लं मी मेंढा. ज्याचं अन्न खाल्लं ना त्याच्यावर हात उगारता येत नाही. डोळ्याने पाप पाहिलं पण भीष्माचार्य मध्ये सुद्धा आले नाही. अन्न कोणाचंही खाऊ नका देवा, त्याच्या पापात सहभागीच व्हावं लागतं. उपवाशी राहा पण अन्न खाऊन कोणाचं मिंध राहू नका. सर्वात वाईट ते भीष्माचार्यांना उशिरा कळालं. हे द्रौपदी, हे बघ तो राजा, राजाचं अन्न खाल्लं मी, दास आहे त्याचा. आता मी तुला मदत करू शकत नाही, माझी आशा सोड. तिने विचार केला, यांचं सोडा. देव, अग्नी आणि ब्राह्मणाच्या साक्षीने मी माझ्या 5 पतींबरोबर विवाह केलाय. सिंहासारखे माझे पती. या दुर्योधनाने दुःशासनाची दात खेचण्याची यांची ताकद आहे, ते तरी मदत करतील. म्हणून धर्माकडे पाहिलं, त्यांनी खाली पाहिलं. अर्जुनाने खाली पाहिलं. भीमाचे डोळे लालबुंद झाले होते, त्याच्या मुठी वळत होत्या. तो दात करकरा खात होता. गदा घेतली उठाना. धर्मराजाने मांडीवर हात ठेवला. भीम खाली बसला. आणि मग द्रौपदीला कळालं, का ज्या वेळेला जग कामाला येत नाही ना त्यावेळेला फक्त जनार्दनच कामाला येतो. आणि कशी हाक मारली विचार.
नातं जोडलेल्या भावाला हाक मारली, कृष्णा श्रीकृष्ण द्वारकावासीन यथा भक्तजन प्रिय कौरवी परिभूतानाम किम न जानाशी केशव कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सखयाला वेळ. देवांनी वस्त्र पुरवलं नाही, वस्त्रहरणे वस्त्रे कशी झाली माऊली. द्रौपदीचं नख सुद्धा सभेमध्ये दिसू दिलं नाही देवा. फक्त देवाशी नातं जोडा, ते संत नातं जोडायचे शिकवतात देवा. संत संत म्हणजे फक्त वारकरी संप्रदायातले संत नातं जोडायला शिकवतात. बाकीचे संत नुसती गबाळ गोळा करायचं शिकवतात. विठाला ठाला संतांना पाहण्याची नजर आहे. मी मागे थोडंसं बोललोय सानपाड्याला, त्याचा विस्तार फार करत नाही. मला 10:30 सेवा समारोप करायची, 10 वाजले. पहिला संतांकडे पाहणारा एक वर्ग आहे, तो चमत्काराने पाहणारा आहे. दुसरा वर्ग आहे तो आचरणाने पाहणारा आहे. तिसरा वर्ग आहे तो अनुभवाने पाहणारा आहे. आपण विद्वान आहात, सुशिक्षित आहात, विज्ञान काल समयात जगत आहात. पाया पडून विनंती, चमत्कार करणाऱ्या कोणत्याही ढोंगी बाबाच्या नादी लागून वेळेचा खराबा करत बसू नका. हे बघा, शुद्र सिद्धी प्राप्त झालेली माणसं आपल्याला भुलवतात, आपलं आकर्षित मन करतात आणि नंतर वेळ प्रसंगाला त्यांनाही जगाला तोंड द्यावं लागतं. मग तुरुंगात जावं लागतं, मग त्यांच्या नावाने आपण ओरडत बसतो. असं करू नका. साधा विचार करा देवा, साधा. ज्ञानोबरांनी आपल्या आयुष्यामध्ये रेडा बोलवला, भिंत चालवली, सच्चिदानंद उठवले, स्त्रीचा पुरुष केला, पण 9032 ओव्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये कुठे चमत्काराची ओवी आली का? दाखवून द्या, मी परमार्थ सोडून देईल. विठाला जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मुलं उठवलं देवा, पण दाखवून द्या गाथ्यामध्ये मेलेल्या मुलं उठवण्याकरता काय चमत्कार लागतो. नाही. छत्रपतींना केलेला उपदेश गाथ्यामध्ये, पण आपण केलेला चमत्कार त्यांनी गाथ्यामध्ये येऊ दिला नाही देवा. किती विशेष आहे बघा. अरे चमत्कार करायचा असताना माझ्या ज्ञानोबरांनी ठरवलं असताना आळंदीला थिएटर लावून प्रयोग दाखवले असते, ते दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. असं होत नाही देवा. त्यांचा खरा चमत्कार आहे का? खऱ्या वारकरी संप्रदायाला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपण वारकरी संप्रदायातल्या संतांना जाणून घेतलं नाही म्हणून नको त्याच्या पाठीमागं लागतो. विठाला काय खरा चमत्कार आहे? तुमच्या माझ्यासारखे बहुजन समाजातले रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा ज्ञानोबरांचा खरा चमत्कार आहे देवा. अरे बहुजन समाजाच्या लेकरांनी आज व्यासपीठावर बसून तत्वज्ञान सांगावं. ज्या काळात वेद आणि उपनिषदाला हात लावण्याची सुद्धा आपल्याला परवानगी नव्हती, आज एक काळ आलाय ते वेद आणि उपनिषद पाठ करून आम्ही समाजाला सांगू शकतो. कोणाचे उपकार आहेत? मिळविले मान वैष्णवाचे, मिळविले मान हे वैष्णवाचे, चिकित्सक समाज असेल तर मला प्रश्न विचारेल, महाराज जर वारकरी संप्रदायाला चमत्कारामध्ये आकर्षण नव्हतं, त्यांची इच्छा नव्हती, तर मग का केले त्यांनी चमत्कार? त्याची उत्तर देऊन जातो. ते नाईलाजाने चमत्कार करावे लागले देवा. अहो रेडा जर बोलवला नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा अहंकार नाहीसा झाला नसता म्हणून बोलवावं लागला. अरे भिंतच चालवले नसते तर महर्षी चांगदेवांचा उद्धार झाला नसता म्हणून चालवावी लागली. अरे मेलेले सच्चिदानंद जर उठवलेच नसते ना तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखक मिळाला नसता म्हणून त्याला जिवंत करून त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घ्यायचं होतं. हे काही कारणामुळे केलेले चमत्कार आहे. चला पुढे.
वारकरी संप्रदायाच्या संतांकडे आचरणाकडे सुद्धा बघू नका. तुमच्याकडे मोठी माऊली येऊन गेलेली आहे ना एकदा, किंवा आता आळंदीला या. आमची साधक संजीवनी श्री वैराग्यमूर्ती डॉक्टर नारायण महाराज जाधवांकडे बघा. काय साधू कळणार आहे देवा तुम्हाला. अलीकडच्या साधूंची ती वेशभूषा, त्यांचा डामाडव, लोक तिथेच अर्धे पंचर होतात. ही सगळी बोलवण्याची नखरं आहे देवा. सूर्याला इतर आकर्षणाची जशी गरज नाही, तशी खानदानी साधूला हा डामाडवलाची सुद्धा गरज नाही. विठाला भारतीय रत्न पुरस्कार मिळाला देवा ज्ञानोबा तुकोबारायांचा. ही कर्दुल्याची मंडळी त्यांचा घोड्यावर बसून सत्कार करण्याकरता गेले. ते म्हणले मी येणारच नाही त्या कर्दुल्यात पुन्हा जर हे काही केलं म्हटलं तर. त्या ओव्या काय बघा की एकदा ज्ञानेश्वरी वाचा, तुमच्या पाया पडून सांगतो. एकदा 13व्या अध्यायातला तो 7वा श्लोक बघा. आणि मामासाहेब दांडेकरांची ज्ञानेश्वरीची किंमत फार नाही. तरुण मुलं जेवढी एका दिवसाला घोटका खातात ना, त्याच्यापेक्षाही सार्थ ज्ञानेश्वरीची किंमत कमी आहे बघा. त्याच्यापेक्षा अरे घोटका खाऊन मातीमोल जेवण करण्यापेक्षा एक ज्ञानेश्वरीची ओवी जर वाचली तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल देवा, आयुष्याचं. मग कशा करता व्यर्थ व्यसनात पैसे घालवता. मामांची ज्ञानेश्वरी आणा आणि 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाचं निरूपण तुम्ही बघा. अमानित्वम मदम्भित्वम मयोसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. काय ओव्यात बघा. पूज्यता डोळा न देखावे, स्वकीर्ती कानी ना ऐकावे, अमुका ऐशेनो हावे, शेचे लोका वाचस्पतीची निपाडे, सर्वज्ञता दरे जोडे, विडवे माझे दडे बेमे भेने, चातुर्य लपवी, महत्व हरवी पिसे पण मिरवे जगा माझी. याचा एकच अर्थ सांगतो, विस्तार करत नाही. वारकरी संप्रदायातले संत स्वतःची स्तुती कधी करून घेत नाही बघा. स्वतःची पूजा कधी ज्ञानोबा यांनी तुकोबरायांनी करून घेतली नाही. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक हिमालयाच्या उंचीचे देवा, पण स्वतःचा पाय सुद्धा समाजाकडून धुवून घेत नाही. कधीतरी बघा त्यांच्याकडे बघा. आणि तुम्ही असे संतांना पकडून ठेवले ते आमच्याच आरत्या गा म्हणतात, आम्हाला संत म्हणतात. तुम्ही अशी वेडे त्यांचे फोटो घरात लावता आणि दिवसभर त्यांच्या पुढे असे झुलत बसता त्या आरत्या घेऊन. मरका गुरु रडका चलन, दोघांचाही बोध वाया गेला. अरे आयुष्य गेलेलं पुन्हा मिळेल, पैसा गेलेला पुन्हा मिळेल, पण तुमची गेलेली वेळ पुन्हा मिळेल का. मग ती वेळ जाऊ द्यायची नसेल तर गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचा, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विठाला ठाला. माझा तिसरा मुद्दा आहे अनुभवाची नजर. जगात कोण मोठा आहे. ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे तो मोठा नाही, ज्याची सत्ता मोठी तो मोठा नाही. मग खऱ्या अर्थाने मोठा कोण. ज्याचा अनुभव मोठा, जगात तो मोठा आहे. पैसा ज्याचा मोठा आहे त्याला जर मोठं समजलं असताना तर आज भगवान दत्तात्रेयांची मूर्ती नाही, रावणाची मूर्ती बसून आपण पूजा केली असती देवा. कारण रावण जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. सर्व ज्याच्या श्रीमंतीचं वर्णन करण्याचा मोह तुकाराम महाराजांना आवरला नाही. सांगा ती कवडी गेली नाही. एवढी श्रीमंती होती. जगातल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंताचा राजा रावण आहे, पण श्रीमंती मोठी तो मोठा नाही. सत्ता ज्ञानोबांनी कसलं मोठ्याचं उदाहरण दिलं बघा. मोठ्याची उदाहरण मोठीच राहतात. इंद्राचं उदाहरण दिलं ज्ञानोबांनी. इंद्र, अहो त्या इंद्राला जर कायमचं पद मिळत नाही, कायमचं,
मग नगरपालिकेच्या सदस्यांनी कशाला वेडेपणा करायचा? प्रत्येक पंचवार्षिक आपल्याच घरात असली पाहिजे म्हणून. कसला मूर्ख म्हणावा त्याला तो. इंद्राला कायमचं पद मिळत नाही, मग सप्ताच्या अध्यक्षाचं काय घेऊन बसला तुम्ही? मी सांगत ना, ती गीता वाचा की देवा. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षणे पुण्यमर्त्य लोकं विशन्ति एवं त्रैधर्ममो प्रपन्नाः गतागतं कामकामा लभन्ते. तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोगती. मग सगळ्यात राहिलेला एकच मुद्दा आहे, ज्याचा अनुभव मोठा ना तो मोठा आहे. तुकाराम महाराजांचा अनुभव काय? 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. ऐसा ज्याचा अनुभव माझा पहा अनुभव, किंवा ज्ञानोबरांचा अनुभव बघा. योगिया दुर्लभत्व म्या देखिला साधनी पाहता पाहता मनान पुरे धनी. देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे. जगद विलक्षण जो अनुभव आला ना, देवाचं दर्शन झालं. दुर्लभ असलेला भगवान श्री पंढरीनाथ जया पूजेले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. किंवा 36 वर्ष नाथांच्या घरी देव काम करत होता, श्रीखंड्या रूपाने, श्रीकृष्ण रूपाने आणि नारायण रूपाने. 12 वर्ष पाणी भरलं देवा. नाथ महाराज गंगेवर स्नाना करता गेले का श्रीखंडेने मागून जायचं. गोदावरीचं स्नान केल्यानंतर नाथांनी आपलं ते धोतर टाकायचं, दुसरं नेसायचं. देवाने नाथांचं धोतर धुवायचं. बघा, नाथ महाराज जर पांडुरंगाचं दर्शनाला वाड्यामध्ये आले आणि देवाची पूजा करू लागली का श्रीखंडेने स्वतःच गंध उगळायचा आणि स्वतः आपल्याच कपाळाला लावायचा. नाथ महाराज जर कीर्तनाला बसले तर देवाने टाळ घ्यायचा आणि सुनील महाराज हजारे महाराजांसारखी प्रमाण म्हणायचा देव. आणि नाथ महाराज जर प्रवचनाला बसले ना तर भगवान दत्तात्रेयांनी दरवाजामध्ये चोपदार व्हायचं
आणि उर्वरित वेळामध्ये कावड खांद्यावर घ्यायची आणि गंगेचं पाणी रांजणामध्ये भरायचं देवा. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती देव आपलासा केला देवा. मग तो आपलासा देव करण्याकरता काय केलं तो कोबराय सांगता. सोपे वर्मा सांगितले संती. संतांनी सांगितलं, सोपं सांगितलं आणि वर्मानी सांगितलं. तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. कोण सांगते याच्यावर अवलंबून आहे. अनुभवयुक्त जगातले संत सांगतात देव आपल्याला. शुष्क ज्ञान सांगणारे नाही, पोपटपंची करणारे नाही. ज्यांनी अनुभव घेतला ते महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातले संत आपल्याला सांगतायत. मी नेहमी सांगतो, दोन गोष्टी मनाने करायच्या नाहीत कधी. कोणत्या दोन? आजारी पडलेल्या माणसाने मनाने औषध घ्यायचं नाही, ना तर स्वर्ग चार बोटावर पुन्हा राहतंय. आणि परमार्थाला निघालेल्या साधकांनी कधी मनाने परमार्थ कधीच करायचा नाही. संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येण्याची पंथी. संतांनी सांगितलं मार्गाचे चार प्रकार. आता विस्तार करण्यात काही वेळच नाही. वेदानुमोदित मार्ग, शास्त्रानुमोदित मार्ग, परमात्मानुमोदित मार्ग आणि संतानुमोदित मार्ग. वेदाची भाषा समाधी भाषा आहे, सामान्य माणसाला कळत नाही. अरे चांगदेव महाराजांना जरी चांगदेव 65 कळाली नाही तर आपल्याला वेद काय कळणार आहे. ते फक्त तुकाराम महाराजांनी म्हणावं, वेदाचा तो अर्थामाशी तो ठावा ये राणी वाहवा भारमाथा. वेदाची भाषा समाधी. भाषेचे चार प्रकार आहेत. समाधी भाषा वेगळी, शास्त्रीय भाषा वेगळी, वैदिक भाषा वेगळी आणि लोकभाषा वेगळी. वेदाची समाधी भाषा आहे, कळत नाही. शास्त्र कळत नाही. अहो देवाची भाषा कळत नाही. जी श्रीमद भगवद्गीता भगवान कृष्ण परमात्म्याने अगोदर सूर्याला सांगितली त्याला कळाली नाही, ईश्वाकुला सांगितली त्याला कळाली नाही, मनूला सांगितली त्याला कळाली नाही. अहो सर्वांगाची कान करणाऱ्या भक्तराज अर्जुनांना गीता कळाली नाही. त्यांचा प्रश्न आहे, कच्छदेत थुतां पार्थ त्वैकाग्रेण चेतसा कच्छदा ज्ञान सम्मोहम प्रणटष्टे धनंजया. मग श्री गुरु विठ्ठल घोले सांगायचे, सर्वांगाचे कान करणाऱ्या अर्जुनाला जर कळाले नाही तर महादेवाच्या मंदिरात गांजा ओढणाऱ्याला कळेल का ती? कशी कळेल देवा? आणि म्हणून तर प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे रामया जनार्दनी पायी टक चिठेले. रामया जनार्दनी पायी टक चिठेले. धटका बसतो देवा. विठाला विठाला. श्री गुरु विठ्ठल घोले सांगायचे, दोन गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही.
पहिलं ज्ञान आणि दुसरं धन. कधी धोका देईन सांगताच येत नाही. रोज पाठांतराला हरिपाठ असलं तरी मागचं पुढचं चरण सुचत नाही. आरती सुचानं गेली तर विठाला विठाला ज्ञानोबरांना दया आले, देवा दया आले. तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तरावया. ज्ञानोबरांना आपली दया आली आणि म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली. अहो कोणी वाचाना, स्थिर संस्कृतीची गहनी तोडवणी मराठी शब्द सोपाने रचली निधाने श्रीनिवृत्ती देवे. फार सुंदर आहे. आता तो विषय सांगण्याकरता वेळ नाही. संतांची लोकभाषा आहे. भारुडं बघा, गवळणी बघा, इतकंच. अहो आंधळे पांगळे बघा, तुम्ही जर सहज वाचलं ना, सहज अक्षर तुम्हाला कळतील अशी अक्षर आहेत देवा संतांची. म्हणून संतांनी सांगितलं, सोपं सांगितलं, पण पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. वर्माने सांगितलं, लाल पिनने अंडरलाईन करा. वर्म कशाला म्हणतात? अवघडाचं सोपं करण्याची युक्ती आणि कला ज्याच्यामध्ये असते ना त्याला वर्म म्हणतात. आता जर शेतकरी असेल तर पटकन कळेल बघा त्यांना. आपल्या खिलार गायचं खोंड असावं, खिलारा जर शेत अंतुल्या नाही, खिलार गायचं खोंड दे त्याला बघा. इतकं चपळ राहतं महाराज ते वासरो. त्याला भुशा पेंड मका घास खाऊ घाला असा उन्माद येतो त्याला. आणि कालांतराने घर मालकाला असं लगेच शिंग दाखवतो का नाही? बैलाचं कामच हे राहतं, घरीच खायचं लगेच शिंग दाखवायचा. चला पुढे. हा मग बैलाचं वर्म फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे. काय वर्म आहे का? बैलाचं नाक कच्च आहे. नाकात व्यसन घातली की कसली बैल हाताला येतात. नाही पकडालं तर हजारे महाराज सुनील महाराजांना विचारा. विठाला ठाला आता शहरातल्या लोकांना कळायचंच नाही. चला पंगत झाली का? मग उद्या या. विठाला विठाला बैलाचं नाक कच्च आहे देवा. नाकात व्यसन घातली की कसली बैल हाताला येतात. कसलाही मिशा पिळणारा असू द्या, कसलाही, पुन्हा मिशात ठेवीत नाही का? ऐकतच नाही तर ठेवायच्या गायला पुन्हा. ती व्यसनी तर ताकदच तशी. त्याला पुढे घोडा. घोड्याचं काय वर्म आहे? घोड्याची दाढ कच्ची देवा. दाढीमध्ये लगाम टाकला, घोड्याची दाढ कच्ची, कसलाही घोडा कळला जातो. हत्ती आहे, हत्तीचं काय वर्म आहे? हत्तीचं गंडस्थळ कच्च आहे देवा. गंडस्थळाला अंकुश लावला का हत्ती ताब्यात येतो. आता मुंबईला काय वाघ येणारच नाही, कारण वाघासारखी सगळी माणसं आहे. इथं कायला वाघ येईन? पण जर आलाच कुठे दिसलं तर वाघाचं वर्म सांगतो. काय वर्म आहे? वाघाचे कान कच्चे देवा. पळत जाऊन वाघाची कान घट्ट पकडली की वाघ ताब्यात येतो. कृपया मी केलेलं नाही आणि तुम्ही करू नका. विठाला वैकुंठवासी परमपूज्य गुरुबरे धुंडा महाराज सांगायचं असं बरं, वाघाचे कान कच्चे. वाघाचे कशाला? सामान्य माणसाचे कान कच्चे राहतात. ग्रहस्थी माणसाचे डोळे कच्चे असेल तरी चालेल, पण त्याचा कान तयार लागतो. हलकी कानाची माणसं कालांतरात आपल्या संसाराचं वाटोळ करतात देवा. कान तयार लागतो, त्याचा पकड लागते का कानाची. तसा वाघ असा आहे, वाघाचे कान कच्चे आहेत, वाघाचं वर्म आहे. तसं परमार्थ सगळ्यात अवघड आहे देवा. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभा. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. किंवा अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार दे सेवती. पण वर्माने कसं सोपं होतं एक छोटासा प्रसंग सांगतो. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवारी श्री विठ्ठल घुले बुवा सांगायचे, महाभारती युद्ध संपलं, 7 जण जिवंत राहिले, 5 पांडव, सात्विकी आणि भगवान कृष्ण परमात्मा. हस्तिनापुरामध्ये अशांतता निर्माण झालेली होती. स्थैर्य आणि शांतता पुन्हा प्रदान व्हावी याच्याकरता राजा धर्माने राजसूय यज्ञ संपन्न केला.
यज्ञ असेल, अनुष्ठान असेल, मूर्ती प्राण प्रतिष्ठा असेल, त्याला काही सांकेतिक चिन्ह लागतात देवा. आता खूप काही सांगण्यासारखे पण नको. भगवान श्रीकृष्णांकडे गेले राजा धर्म. भगवान, मी राजसूय यज्ञ संपन्न केलं, पण याची एखादी सांकेतिक खूण आम्हाला सांगा म्हणजे यज्ञ पूर्णत्वाला जाईल. भगवान श्रीकृष्णाने घंटा दिली, सांगितलं धर्मा, ही घंटा मंडपाला बा. ही घंटा ज्या दिवशी आपोआप वाजेल ना, आलेल्या सगळ्या साधू समाजाला अन्नदान कर, सगळ्या यज्ञाचं पुण्य तुम्हाला मिळेल. यज्ञ बंद करा. घंटा घेतली देवाकडून आणि मंडपाला बांधली. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, 8 दिवस झाले, घंटाच वाजेना. धर्म घाबरले. पुन्हा भगवंताकडे गेले. भगवान, तुम्ही दिलेली घंटा मी मंडपाला बांधली, 8 दिवस झाले, ती वाजेना. देवाच्या लक्षात आलं प्रतिबंध आहे. साधकाच्या जीवनात 3 प्रतिबंध असतात: भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध. काय केलं पाहिजे? देवाने युक्ती सांगितली. धर्म, तू भाग्यवान आहे. 25 किलोमीटर अंतरावर दुर्वासा नावाचे साधू आलेले आहेत बघा. तिथे जा, आदराने नमस्कार करून त्यांना निमंत्रण द्या आणि तुमच्या राजसूय यज्ञामध्ये त्यांना बोलवा. त्यांनी पात्रावरच एक भाताचं शीतग्रहण केलं की स्वतःच्या पुण्याने घंटा वाजेल आणि ती सर्वांगीण पुण्य तुम्हाला मिळेल. धर्मराज गेले. सकाळची वेळ आहे. दुर्वासाला नमस्कार केला. दुर्वासा, मी हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा राजा धर्म तुम्हाला नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो. मी राजसूय यज्ञ संपन्न केला आहे, तिथे यावं ही माझी इच्छा आहे. ते कडक साधू होते देवा, विरक्त क्षेत्रणां जगात. हे बघा, मोठी माणसं प्रलोभनाला भुलत नाही आणि जे भुलतात त्यांना कधी मोठं म्हणायचं नाही. आम्ही ऐकलंय, पाहिलं नाही. 81-82 साला सण पंढरपूरला लोकमान्य पटांगणामध्ये परमपूज्य परिव्राजकाचार्य परमहंस वर्तमान शुकाचार्य व्यक्तिमत्व डोंगरेजी महाराजांचं श्रीमद भागवत होतं. डोंगरेजी त्या काळातल्या भारत देशातल्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांचं नाव ऐकलं आणि त्यांच्या सत्काराकरता म्हणून पंढरपूरला आल्या. हेलिकॉप्टर चंद्रभागेत उतरवलं. साधूचं दर्शन असं कसं करावं? एक फार मोठा हार आणि शाल घेऊन त्यांच्या दर्शनाकरता आल्या. आश्चर्य बघा, भारत देशाचा पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यावेळेला स्टेजवर सत्कारा करता आल्या ना, तर श्री डोंगरेजी महाराजांनी आपली मान वर करून त्यांच्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही. याला साधू म्हणतात देवा. नाही तर आपलं तुम्ही या बसा खाली, जरा दम लागतोय मला. विठाला ठाला. अरे खेटराजवळ उभे राहण्याची ज्याची लायकी नाही त्याच्या पुढे कीर्तन कराशे कुत्र्याचा शेपूट हलवल्यासारखा लोंडा घोळतात आणि 2-2 तास त्याचं वर्णन करतात. लाज वाटू नये. अरे पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाणा महानारायण तैसा परी. पतिव्रता माऊली असे, देव जरी जवळ आला तरी ती देवाला मानत नाही. पती हा तिचा परमार्थ आहे. तसं भगवत भक्ताच्या जीवनात देव आणि साधू सोडून इतराला मानणं म्हणजे खानदानी व्यभिचारी येतो. भक्तच होऊ शकत नाही देवा. ठाला ठाला. या व्यासपीठावर अरे निंदात स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वानू नये, हे आम्हाला संतांनी शिकवलंय. पुढे बोलू. हिंदवी स्वराज्याचा राजा आहे, आमचा प्राण आहे छत्रपती शिवाजी महाराज. पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येत असताना 22 अभंग तुकाराम महाराजांनी गाथ्यातलेले त्यांच्याकरता 22, पण छत्रपतींचं नाव सुद्धा येऊ दिलं नाही. काय बिघडलं असतं? आखी गाथा जरी छत्रपतींवर लिहिली असती तर काय बिघडलं असतं? पण तुकोबारांची मर्यादा बघा. राजा असल्यामुळे त्यांचा मान त्यांना दिला आणि गाथा समाजाकरताच तयार केला. त्या अभंगावर कीर्तनकार पुढाऱ्याचं वर्णन करतात. काय म्हणावं या लोकांना? विठाला विठाला. आमची गुन्हेगार सांगायचे, ज्यांनी चोची बनवली ना त्यांनी त्या दिवशी चारा बनवलाय देवा. चाऱ्याकरता कोणाच्या पुढे जाणं आणि या व्यासपीठावर स्तुती करणं शोभा देत नाही देवा त्याला. ते दुर्वासा होते. धर्मा, तू राजा आहे मला माहिती आहे, पण ऐक, वाहणारी यमुना मला पाणी पिण्याकरता देते.
ही झाडं मला फळं खाण्याकरता देतात. देवानी जर माझ्या सगळ्याची व्यवस्था केली, तुझ्या मंडपात कशाला येऊ मी? होय चालता. आता तर घाबरला ना आता राजा. दुर्वासा, मी तुमचा महिमा जाणू नये, अहो तुमच्या करता येऊ नका, पण माझ्या करता या ना. असं काय देशील तू मला? आता धर्माला वाटलं पाकिट मोठे दिलं का कीर्तनकार कुठूनही कुठं जातात. सरडेचे धाव कुपाटी पर्यंत, याच्या पुढं काय? फक्त वजनदार पाकिट पाहिजे. हा, आपके मन की बात मैंने पहचाने. चला पुढे. काय घेऊन घेऊन मागणार? मी भारत देशाचा राजा आहे. त्याला कळलंच नाही, साधू नाही. दुर्वासा कीर्तनकार नाही, साधू होते. हे धर्माला कळलं नाही. ओ धर्माने सांगितलं, दुर्वासा मी भारत देशाचा एक छत्री सम्राट राजा आहे. तुम्ही मागाल ते देण्यामध्ये माझं सामर्थ्य. मागा, फक्त माझ्या नगरीला या. असं देववचन दिलं. वचन दुर्वासाने काय मागितलं बघा. धर्म 100 यज्ञाचं पुण्य दुर्वासाला आत्ता दे, मी तुझ्या नगरीला येतो. अंगाला दरदरूनच घाम आला धर्माच्या. एक यज्ञाचं पुण्य होईना, एकच यज्ञ करायचा हा. 100 यज्ञाचं पुण्य व्हाय चालता. खाली मान घेतली. भीम, नकुल, सहदेव, अर्जुन 5 पांडवला तोच प्रश्न विचारला. आता पुण्य कोणाजवळच नव्हतं इतकं, धर्माकडेच नाही तर मग इतरांकडे कसं येईल? सगळे यमुनेच्या तीरावर चिंतातूर बसलेले होते. द्रौपदी माता होत्या. द्रौपदी मातांनी धर्मराजाला विचारलं, का हो कशाची चिंता करताय? एवढा चांगला उत्सव चाललाय. महापुरुष ऋषीमुनी होम हवनामध्ये मंत्र समर्पण करतात. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे, मग तुम्ही दुःखी का? धर्माने सांगितलं, द्रौपदी मोठी अडचण आली ग. ही घंटा जेव्हा वाजून त्यावेळेला मला यज्ञ समर्पण करावं लागेल, आणि दुर्वासा आल्याशिवाय ही घंटा वाजत नाही. त्यांना 100 यज्ञाचं पुण्य दिल्याशिवाय ते येत नाही. चिंता करते, मी चिंता करतो त्यांना आणावं कसं? काय हो, मला सांगितलं असतं तर मी केलं नसतं का? मी आणते. धर्माला धक्काच बसला देव. आमच्या नगरमध्ये एक म्हणे बघा, कोणती? ज्या खोल समुद्राच्या पाण्यात उंट बुडतो उंट, तिथं शेळीने म्हणाव का माझ्या आळापणी भिजतील. आता इथं आळापण कुठं, ती उंटाची मदार कुठं? आता हे तुमच्या कामाचं नाही, ते तुम्हाला कळणारही नाही. त्याच्यात खेड्यात जन्माला यावं लागतं, मग ते आळापण कळतं. विठाला ठाला. अरे धर्माजवळ पुण्य नाही, तुझ्याजवळ आलं कुठून? हे बघा, शंका विचारू नका, मी दुर्वासाला घेऊन येते. होकार दिला. वर्म वापरलं. मी वर्माविषयी बोलतोय ऐका. काय वर्म आहे? देवाच्या आणि साधूच्या दर्शनाला जात असताना कमी कमी 100 पावलं अनवाणी चलत चला देवा. 100 पावलं. बरं, आम्ही शेडगे दिंडीतला विद्यार्थी, मी संस्थेचा. गुरुवारी धोंडा महाराज त्या दिंडीत चालायचे बघा. कमळासारखे पाय होते आमच्या गुरुवारी धोंडा महाराजांचे, कमळासारखे. एवढा सुंदर पुरुष माझ्या 40 वर्षात मी पाहिला नाही देवा. कमळासारखे, पण असे उन्हात जर चालले तर बोरासारखे टपोरे फोड पायाला यायचे. खांद्यावरचं उपरणं फाडायचे, पायाला बांधायचे, खांद्यावर पताका घेऊन तशीच चालायचे. पायात वारीत पायतन घातलं नाही त्यांनी. कमीत कमी तुम्ही 100 पावलं भगवान दत्तात्रयांच्या येत असताना अनवाणी पायाने आलं पाहिजे. आणि दुसरं, ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये चालत असताना जर चांगली प्रकृती जर असेल तर चुकून सुद्धा वाहनात बसायचं नाही. प्रकृती चांगली असेल तर. बिघडलेली असेल तर वाहन महत्वाचं नाही, साधना महत्वाची. पण प्रकृती चांगली आहे, चांगले 8-8 पोळे एका बैठकीत खातोय, आणि मग काय बिघडलं त्याला असं चालायला? हा, चालत जा, तुम्ही चालत जा. असं चालत झाला. चालत जाताना वाहनात बसू नका, पुण्याचा क्षय होतो. हे द्रौपदीला माहित होतं ना. आता तिला दुर्वासांच्या दर्शनाला यायचं होतं. ती महाराणी होती, महाराणी. पायात पण पायतन घातलं नाही, रथात बसली नाही, म्याना घेतला नाही, हातामध्ये फक्त स्मरणिका म्हणजे जपमाळ घेतली, आणि भगवंताचं स्मरण करत करत सकाळच्या वेळेला दुर्वासाकडे आले. पदर डोक्यावर घेतला, चरणाला नमस्कार केला, आणि काय म्हणाले ऐका. दुर्वासा, मी यज्ञसेनी द्रौपदी, पांडवांची पत्नी आणि भीष्मांची नासून तुम्हाला नमस्कार करते आणि विनंती करते, आचार्य
माझ्या मालकांनी राजसूय यज्ञ प्रारंभित केलेला आहे, तुमचे पाय फक्त त्याला लागू द्या, माझी एवढीच इच्छा आहे. दुर्वासाने सांगितलं, कागद द्रौपदी, तुझ्या मालकांनी सांगितलं नाही का मला 100 यज्ञाचं पुण्य लागतंय? सांगितलं की. आणि मग तिने काय सांगितलं ऐका. ओ दुर्वासा, तुम्हाला 100च यज्ञाचं पुण्य पाहिजे का त्यापेक्षा अधिक यज्ञाचं पुण्य पाहिजे, याचा तुम्ही विचार करा. आणि मग द्रौपदीला मागा, नाही तर पश्चातापाची वेळ येईल तुमच्यावर. आता दुर्वासाला घाम आला. ज्या धर्माजवळ 100 यज्ञाचं पुण्य नाही, ज्यांचं नाव धर्म आहे देवा, धर्म, त्यांच्याकडे नाही. तर आबला द्रौपदी, आबला एक स्त्री आहे, तिच्याजवळ एवढं पुण्य आलं कुठून? त्यांनी एकच वाक्य सांगितलं, द्रौपदी, एवढं भरमसाठ पुण्य मिळवण्याकरता काय केलं तू एवढं सांग, मी आता तुझ्या नगरीला येतो. ऐका म्हणाले, तुम्हाला भक्तिशास्त्र मान्य आहे? दुर्वासाने सांगितलं, मी स्वतः भक्त आहे. मग नियम असा, भक्तिशास्त्रामध्ये रामनामाचं चिंतन करताना एक पाऊल जमिनीवर टाकला का एक यज्ञ होतो. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. किंवा नाथ महाराज सांगतात, कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, एक हरिनाम जपता घडे. मी द्रौपदी माझ्या यज्ञशाळेपासून तर तुमच्या आश्रमापर्यंत भगवंताचं नामचिंतन करत आले बघा. त्या नामचिंतनामध्ये कोट्यावधी यज्ञ झाले, कोट्यावधी. त्याच्यातून 100 यज्ञाचं पुण्य घ्या आणि माझ्या बरोबर चला. खाली मान घातली दुर्वासांनी आणि द्रौपदी बरोबर आले. का? जे वर्म पांडवांना कळालं नाही ते द्रौपदीला कळालं. तसं जे वेदाला कळत नाही, जे शास्त्राला कळत नाही, अहो जे देवाला कळत नाही, ते वर्म तुकोबराय सांगतात. संतांनी आम्हाला सांगितलं, सोपे वर्मामा सांगितले संती. कोणतं वर्म आहे? टाळ दिंडी हाती घेऊन पहिलं चरण त्याचा पूर्वार्ध झालाय. 4.5 चरण राहिले. आता पुढच्या वर्षी बघू मध्ये त्या निमित्ताने तारीख काही मिळेल आहे का नाही? तसं नाही, वेळ झालेली. वेळेला सुरुवात झाली असते ना अगदी 8:30ला, पण आज उपांत्य दिवस आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पूजा आहे, ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे वेळ समाप्त झाला. कधी योग आला, दत्तात्रयांनी जर कधी बोलवलं तरी अभंगावर फार सुंदर चिंतन पुढे करूया. चला. सोपे वरमामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा, समाधीचे सुख सांडाव आळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या 450व्या जलसमाधी सोहळा आणि जगद्गुरु तुकोबर यांची बीज या 2 पर्व काळाला समन्वय करून संधी साधू हा देवदुर्लभ भक्ती महोत्सव 34व्या वर्षाची वाटचाल करतोय. झालं अजून 2 वर्षात तुमचा त्रितपप्रती सोहळा जवळ आलाय. भाग्यवान आहात. मी पहिल्या कालेला आलो त्यावेळेला मंदिर पाडलं होतं बघा. मध्ये एकदा आलो त्यावेळेला अर्ध काम झालं होतं. आज खूप समाधान झालं. अख्ख्या मुंबईत असं मंदिर नसेल देवा. भगवान दत्तात्रेयांची मूर्ती म्हणजे दर्शनीय प्रशस्ती पुण्य पुरुष आहे महाराज. त्यांना पाहिलं तरी किती शिनून भागून आणि दिवसभर थकलेला मनुष्य असेल ना कामाने, थकल्याने इथे यायचं. भागल्याचा तो विसावा. एकदा भगवान दत्तात्रयांना पाहिलं ना, तुमचं संकट आणि तुमचं दुःखच आपोआप पळून जाईल देवा. असे भगवान आहेत. ते उभे आहेत.
फार प्रसन्न मुद्रा आहे देवा. तुमची तपश्चर्या, तुमची श्रद्धा, तुमचा उत्साह फळाला आला ना. तर शोधून अशा मूर्ती भेटत नाही. शोधो ना, लाखो रुपये खर्च केला जातो, पण पाहिजे तशी मूर्ती मनासारखी मिळत नाही. देवाने तुमच्या श्रद्धेला, तुमच्या समर्पणाला दाद दिली आणि तुमच्या अंतःकरणात जशी मूर्ती होती ना तशी ती तिथे उभी राहिली. बघा, विठाला विठाला अवर्णनीय मंदिर आहे, अवर्णनीय. खूप श्रद्धेने आपण या मंदिराचे बांधकाम केले, मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली. आज सद्भाग्याने सेवा महाराजांच्या पूज्यभावांच्या माध्यमातून आपल्या भाविकांच्या सहकार्यातून मला ही प्राप्त झाली. या अभंगावर काही तोडकं मोडकं बोलण्याचा जो प्रयत्न केला ना तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही देवा. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं परमभाग्य लाभलं देवा. त्यात वैकुंठवासी गुरुवारी धुंडा महाराज, भीमसिंग महाराज, गुरुवारी घुले महाराज आणि सध्या आम्हाला ज्यांच्या चरणावर मस्तक टेकवल्यानंतर संत सम्राट श्री ज्ञानोबा यांचा अनुभव आणि साक्षात्कार होतो असे साधक हृदय संजीव अशा महापुरुषांचं थोडं बहु श्रवण झालं. बुद्धी पार बदड असल्यामुळे काय एवढं डोक्यात काय राहिलं नाही. थोडंफार जे आठवलं त्यांच्याच कृपेने आठवलं ते तुमच्या पुढे मांडलंय. जे योग्य आहे ना ते तुमच्या जीवनात कल्याण करणारे ते महापुरुषांचा प्रसाद आहे. काही बोलण्याच्या ओघा जर आजागळ वाक्य गेलं असेल, थोडा आविर्भाव प्रगट झाला असेल शब्दातून, कुठे हृदयाला जर ठेस लागली असेल तर मातृपितृ अंतकरणाने आपण मला क्षमा कराल अशी सद्भावना व्यतीत करतो. आणि पुन्हा पाया पडून विनंती करतो, महाराष्ट्रात ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, निळोबरायांसारखे संत नाही देवा, ज्यांनी विश्वाच्या कल्याणाकरता आपलं आयुष्य समग्र झिजवलं देवा. आपल्या हाताने संसाराला आग लावली आणि संसार जाळून टाकला आपल्या हाताने. आता बरेच स्वामी नाममान बापू संसार वाढवण्याचा प्रयत्न करतात. घे घे घे, नुसत्या जमिनीत जमिनी, नुसते धर्मशाळा, नुसता भूताचा बंगला, राहायला कोणीच नाही, नुसतं बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही दाखवा ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची, निळोबरायांची, नाथ महाराजांची, जोग महाराजांची. जोग महाराजांचं नाव आहे देवा, ती जोग महाराजांची प्रॉपर्टी नाही. जुन्नर तालुक्यातल्या मारुती ठोंबरे नावाचा खानदानी तमाजगीर होता. खानदानी स्वतंत्र 2 फड होते देवा, बया नाचणारे. फक्त जोग महाराजांचा आशीर्वाद घेतला, बो शब्द मनात तोंडातून बाहेर पडला जोग महाराजांच्या, तर तमाशाच्या तंबूला आग लावली. जमिनी विकून जोग महाराजांची संस्था त्यांनी बांधली देवा. फक्त बो एवढा शब्द त्यांच्या मुखातून निघाला. काय प्रासादिकता असेल जोग महाराजांच्या वाणी. का तमासगिराचं परिवर्तन व्हावं. आणि आमच्या कीर्तनात 800 पिंगळे ना 800 तमाशातले गाणे म्हणले जातात, ते बसलेले तमासगिरासारखे झालेत. आता त्यांच्या चेहऱ्यावर संवेदनाच राहिल्या नाही. शब्दाचा परिणाम झाला देवा. जोग महाराजांचे शब्द, मामांचे शब्द, महाराज श्री गुरु विठ्ठलभाऊ घुल्यांचे शब्द म्हणजे तलवारीसारखे होते. कसलाही विषय लंपट जरी व्यक्ती आला ना, आमच्या डॉक्टर महाराजांच्या सान्निध्यात फक्त 10 मिनिटं बसा. डॉक्टर महाराजांच्या मुखातले शब्द जर त्या माणसावर पडले तर नाही वैराग्य निर्माण झालं तर सांगा देवा. कसले शब्द आहेत ते. आले मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्म. म्हणून ज्ञानेश्वर हे बघा, माळ घालू नका, घाला ज्याचा त्याचा भावनेचा प्रश्न आहे. पण माळकरी असो अथवा नसो, गाथानी ज्ञानेश्वरी वाचण्याकरता कुठलंच बंधन नाही. अगोदर माळ घालायच्या अगोदर मामांची ज्ञानेश्वरी आणा. रोज फक्त एकच ओवी, अर्धी ओवी वाचन सार्थ त्याच्यातला अर्थ वाचा. परिवर्तन होणार तुमचं. किती तुम्ही जरी मांसाहारासारखे जरी उपद्रव पदार्थ खात असले ना, पण जर अंतःकरणपूर्वक जर अभ्यासाने ज्ञानेश्वरी वाचली तर तुमची उपरती झाल्याशिवाय राहणार नाही बघा. पण एकदा म्हणून माळ घालायच्या अगोदर ज्ञानेश्वरी आणा, मग घाला माळ, पण अगोदर ज्ञानेश्वरी आणा. किंवा खंदारकरांचा गाथा आणा आणि कधी वाचा. आंघोळ केल्यावरच वाचायचं ते ब्रह्मचर्याचं काम आहे. आपण दिवसभर बहुजन समाजातली मंडळी आहात, काम केल्याशिवाय पर्याय नाही ना. दिवसभर काम करा दिवसभर. घरी आलात ना, अगोदर जेवण करा, कारण कामावून आलात तुम्ही, थकला असेल, भूक लागली असेल, जेवण करा. आणि मग झोपायच्या अगोदर 2 पाय धुवा, हात स्वच्छ धुवा, ज्ञानेश्वरी पुढे घ्या. एक ओवी फक्त वाचा, ज्ञानेश्वरी बाजूला ठेवा, खुशाल झोपा.
तरी ज्ञानोबारे तुम्हाला दर्शन देतील आणि तुमचं कल्याण होईल देवा, नक्की. पण एवढं करा देवा, ज्ञानेश्वरी गाथा वाचण्याचं सोडून दुसरं काही जरी केलं तुम्ही परमार्थातलं काहीही पुण्य मिळेल. पण जे साध्य आहे मानवी जीवनाचं, संत कृपा आणि भगवत कृपा, ती होणं शक्य मात्र. त्याच्याकरता गाथा ज्ञानेश्वरी वाचा. या सेवेकरता वारकरी गंधर्व श्री हरिभक्तीपरायण सुनील महाराज आहेत, श्री हरिभक्तीपरायण हजारे महाराज आहेत, मृदंग महर्षी तेजश महाराज आहेत, परिसरात ते बालभागवत छोटी छोटी मंडळी आहेत. आपण कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार आणि वारकरी संप्रदायातल्या साधकांनी कीर्तनकारावर आपल्या पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम करणारी आपण सर्व भगवत भक्त मंडळी किती दुरून 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 आपण या ठिकाणी आलात. आपण सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक नमस्कार करतो. झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप संत सम्राट श्री ज्ञानोबा, जगद्गुरु श्री तुकोबरा, श्री शांतीब्रह्मनाथ महाराज आणि सद्गुरुवर्य आणि भगवान दत्तात्रयांच्या चरणारविंदी मी माझी वाक्पुष्प सेवा समर्पण करतो आणि माझ्या वाणीला इथे थांबवतो. तुझे केले तुमच्या समर्पणे पायी, झालो उतरा ये पांडुरंगा, शेवे माझे दमाधरा कृपा करा. शेवटी चालू होत नाही. एकदा सगळ्यांनी वर हात करून प्रेमाने ज्ञानोबा तुकोबरायांचं भजन करूया. सर्वांनी हात वर करा, सर्वांनी. हे बघा, आता जर तुम्ही टाळ्या नाही वाजवले ना, पुढचा जन्म टोल नाक्यावरच मिळेल टाळ्या वाजवायला. मग ज्याला टोल नाक्यावर टाळ्या नाही वाजवत त्याने आता वर हात करा, वर हात करा, वर हात करा. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा.